मोकामामधून जेडीयूचे छोटे सरकार अनंत सिंह आघाडीवर आहे। मोकामामधून अनंत सिंग अर्थात त्यांना छोटे सरकार असं ते म्हणून घेतात, तर ते इथे आघाडीवर आहेत। अनंत सिंग छोटे सरकार यांनी आतापासूनच त्या ठिकाणी जल्लोष करायला सुरुवात केली आहे। गेल्या 3 दिवसांपासून 50,000 लोकांसाठी भोजनाची व्यवस्था त्यांनी केलेली आहे आणि अनंत सिंग हे सध्या आघाडीवर। आपण पुन्हा एकदा पाहूया, छपरामधनं खेसारीलाल यादव आघाडीवर आहेत, तर छपरामधनं आरजेडीचे खेसारीलाल यादव आघाडीवर आहेत। तर एनडीएचा कल 14 जागांवर आता एनडीए आघाडीवर असल्याचं महाआघाडी 9 जागांवर। खेसारीलाल यादव आता पिछाडीवर गेलेले आहेत। आपण पाहतो खेसारीलाल यादव आता पिछाडीवर गेले छपरामधून। आरजेडी साठी मोठा धक्का असेल, खेसारीलाल यादव पिछाडीवर। ते एनडीए 14 आणि महाआघाडी 9 जागांवर आघाडीवर। तर आश्चर्य म्हणजे प्रशांत किशोर यांच्या जेएसपी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरून सुद्धा 2 जागांवर आघाडीवर आहे, इतर एका जागेवर आघाडीवर। तर काँग्रेसला अद्याप खातं उघडता आलेलं नाही। तर इथे आपण पाहतो जेडीयू सुद्धा फक्त एका जागेवर आघाडीवर आहे। इथे प्रशांत किशोर यांचा पक्ष नवा असून सुद्धा 2 जागांवर त्यांना या ठिकाणी पोस्टल मतदानामध्ये आघाडी मिळाली आहे। एनडीए महाआघाडी, एनडीए 14, महाआघाडी 10 जागांवर आघाडीवर, भाजप 13 आणि आरजेडी 9 जागांवर आघाडीवर आणि काँग्रेसही आता एका जागेवर आघाडीवर। छपरामधनं आरजेडीचे खेसारीलाल यादव पिछाडीवर आहेत। काँग्रेसनं खातं उघडलंय, एका जागेवर आघाडीवर आता काँग्रेस आहे। काँग्रेस आता एका जागेवर आघाडीवर, काँग्रेसचं खातं उघडलेलं आहे। तर एनडीए 17 आणि महाआघाडी 10 जागांवर आघाडीवर। प्रशांत किशोर यांचा जेएसपी या ठिकाणी 2 जागांवर आघाडीवर आहे। भाजप 15 आणि आरजेडी 9 जागांवर आघाडीवर। भाजपनं आता आघाडी या ठिकाणी घेतलेली आहे। तर जेडीयू 2 आणि काँग्रेसही 2 जागांवर आघाडीवर। तर काँग्रेसनं खातं उघडलेलं आहे, एका जागेवर काँग्रेसचा उमेदवार आघाडीवर आहे। एनडीएकडे 18 जागांची आघाडी, 18 जागांवर एनडीए आघाडीवर, तर महाआघाडी 11 जागांवर आघाडीवर आहे। जेएसपी प्रशांत किशोर यांचा पक्ष 2 जागांवर आघाडीवर आहे। इथे सुरुवातीच्या कलांमध्ये एनडीए आणि महागठबंधन यांच्यामध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळत आहे। एनडीए 19 आणि महाआघाडी 13 जागांवर आघाडीवर आहे आणि सुरुवातीपासूनच्या कलांमध्ये एनडीए आणि महाआघाडी यांच्यामध्ये काटेकी टक्कर। हम म्हणजे कुशवाहा यांना सुद्धा आता एका जागेवर या ठिकाणी आघाडी मिळाली आहे। ते एलजेपी सुद्धा एका जागेवर आघाडीवर आहे। डाव्या पक्षांपैकी सुद्धा एकावर आघाडी आणि व्हीआयपीला सुद्धा एका जागेवर आघाडी मिळाली आहे। तर काँग्रेस 3 जागांवर आघाडीवर। प्रशांत किशोर यांचा पक्ष सुद्धा 2 जागांवर आघाडीवर आहे। सुरुवातीच्या कलांमध्ये एनडीए आणि महागठबंधनमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळते। एनडीए 19 आणि महाआघाडी 14 जागांवर आघाडीवर, जेएसपी 2 जागांवर आघाडीवर, तर इतरांना 1 जागा। भाजप 15 सगळ्यात मोठा पक्ष या ठिकाणी भाजप दिसतोय। त्यानंतर आरजेडी 9 जागांवर आघाडीवर आहे, तर जेडीयू 5 जागांवर आघाडीवर आणि काँग्रेस 3 जागांवर आघाडीवर। नक्कीच कल आपण पाहूया, एनडीए 22 जागांवर आघाडीवर आहे, त्यात सुद्धा भाजप सगळ्यात जास्त 15 जागांवर आघाडीवर आहे। प्रशांत किशोर यांच्या जनसुराज 2 जागांवर आघाडीवर आहे। पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत प्रशांत किशोर, मात्र तरुणांनी पसंती दिलेली दिसते। शिक्षित वर्ग मी म्हटलं तसं प्रशांत किशोर यांच्याकडे वळू शकतो परिवर्तनासाठी, नव्या व्यवस्थेसाठी। तर जेएसपी 2 जागांवर आघाडीवर। तर हे